वन डे फिनिश ही स्पर्धा आपण पाहतायत. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या ऐतिहासिक मैदानावरती उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक मायबाप त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावरती सर्व विराजमान असलेले मान्यवर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पहिला बॉल कैवल्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल पाटील आणि दिवेश पाटील हे दोन फलंदाज. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. जबरदस्त फटका सजवला. क्षेत्ररक्षक देखील आलेत आणि जबरदस्त चेंडूचा टप्पा पाहिला आणि तिथून जर पाहिलं तर बॉलला स्टॉप केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगला फटका होता, अतिशय चांगला फटका होता, परंतु पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 चक्रामध्ये अप्रतिम होता बॉल. तेवढा चांगला फटका होता. तिथून जर पाहिलं तर डीप बाकवास करीला चेंडू निघून गेला, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्या ठिकाणी मिळाली, ती म्हणजे गोलंदाजाला, आणि बॉल कॅरी केला गेला आणि इथे जर पाहिलं तर चौकार कुठे ना कुठे वाचवला गेलाय आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी येताना दिसत आहेत. स्पीड शीट खेळलाय परंतु अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आता मात्र सजवले गेले. प्रिन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वन बाउट चेंडूला कलेक्ट करतील, फेकी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. फेकी वाईट झाले परंतु बॅकिंग मिळेल आणि पाहता पाहता 2 धावा. प्रेक्षकांचा जल्लोष आता मात्र जर पाहिलं तर दोन्ही डगआउटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ग्रामस्थ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत, कारण की दोन्ही टीम्स देखील जर पाहिलं तर दत्तालीच्याच पाहायला मिळत आहेत. आणि हे पहा खेळाडू कक्ष दाखवलं जातं टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. प्रत्येक क्षणचित्र या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, या मालिकेच्या माध्यमातून टिपले गेले. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि निश्चित स्वरूपात संघाची धावसंख्या धावफटकावरती 4 चेंडू फेकून झाले. 2च्या सरासरीने आतापर्यंत निखिल चालल्यात. निखिलला माहिती आहे सिंगल डबल महत्वाचे असतील. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतो. या लॉंग लेगला फिल्डर नाही, परंतु डीप बाकवाला फिल्डर आहेत, परंतु चेंडू निघून जातो सरळ. क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग चेस होतो सरळ सीमारेषे पार. 4 धावांकरिता चौकार. निखिलच्या बॅटमधून चौकार येताना दिसतोय. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. एरिया डूट करून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त फटका तो म्हणजे निखिलच्या माध्यमातून. आणि निखिलचे देखील गुणवत्ता या संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार राहिले. आणि त्यानंतर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्याला बीट करून बॉल थेट गेला मैदानाच्या बाहेर. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती 8 चक्रामध्ये चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 एकच षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका षटकामध्ये 15 धावा डेफिनेटली येणं महत्वाचं असतील. आणि तेच जाणले ते म्हणजे निखिल पाटील आणि दिवेश पाटील, परंतु आतापर्यंत निखिल पाटीलच मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात ऑन द क्रीज. वैयक्तिक जर पाहिलं तर 3 चेंडूत 8 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. पुढच्या एकदा कैवल्य मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला जर पाहिलं तर चेंडू भरपूर काळ हवेत राहिला. यावेळेला जर पाहिलं तर कैवल्यच्या माध्यमातून जबरदस्त धावता झेल कंप्लीट केला गेलाय आणि एक विकेट गेला. पहिला धक्का लगावला गेला. टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अंकुश मूर्ती, दत्ताली, जुचंद्र आणि परतावं लागेल निखिल पाटील. बॅक टू दी डगआउट. 4 चेंडू इथून देखील जर पाहिलं तर 8 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. बंधू आपण पाहतोय थोडेसे नाराज झालेत, कारण की जर पाहिलं तर 8 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्यात या 4 चेंडू मध्ये. कारण की जर पाहिलं तर भरपूर विश्वास होता संघावरती आणि तिथून जर पाहिलं तर थोडेसे धावा खर्च जरूर केल्यात. पण इथून देखील जर पाहिलं तर 2 चेंडू असतील, 2 चेंडू जरी 4 धावा आल्या तर 12 बनतात. त्याचं लक्ष राहील. पण इथून जास्त होतील कमी येतील हे पाहणं महत्वाचं राहील. इथेच भोईर इनसाइडच्या माध्यमातून सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु डीप कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय. डीप कव्हर पॉइंटला येणारा दर्जेदार धमाकेदार 4 धावांकरिता चौकार. अफलातून अगदी जर पाहिलं तर चांगला फटका सजवला गेला. तो म्हणजेच इथेच भोईरच्या माध्यमातून या स्पर्धेतील 41 चौकार आतापर्यंत कंप्लीट झाले. षटकार 33 ठोकलेत आणि धावसंख्या धावफटकावरती या चौकाराच्या माध्यमातून लगावली गेली. ती म्हणजेच 12 चक्रामध्ये शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेला जर पाहिलं तर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत, जेल ड्रॉप केली गेली त्या ठिकाणी आणि एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि विकेट गेले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एकच धाव असेल. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 13 धावा धावफटकावरती पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 13 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि आता मात्र विजयाकरिता 14 धावांचं लक्ष असेल. या 14 धावा कशा चेस केल्या जातील या ऐकूया अक्षयजी साठम यांचा आवाज. त्या
आणि विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेटअप करून घ्या. अंकुश मूर्ती दत्ताली जुचंद्र संघाला देखील विनंती करतोय त्वरित फिल्डिंग सेटअप करून घ्या. चला लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन आपण बघू शकता सूर्य मावळलाय, चंद्र आलाय. 6 बॉल 14ची गरज आणि दोन्ही टीम एकच आहेत. दत्ताळी आणि दत्ताळीच तेच प्लेयर दिसत आहेत. म्हणूनच हा इतका ताकदवर संघ आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये गाव कपमध्ये देखील त्याच प्लेयरची निवड आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 14ची गरज. एक कॅच सुटला. ऑन स्क्रीन बघू शकता तुम्ही. सनसेट चंद्र आता सूर्यासारखा लाल दिसतोय. सहा बॉल 14 काय पण होऊ शकते इकडे. 6-14 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल आपण बघतोय. ब्रिझर बॉईज आयोजित एक भव्य दिव्य जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा होळी चषक 2024 होळी धमाका कोणाच्या नावावर राहील. येणारे 6 बॉल 14ची गरज मॅच आपण बघतोय. अंकुश स्मृती दत्ताळी वर्सेस पतू पॅकर फॉलो बॉईज. कैवल्य पाटील वर्सेस आता बॉलिंग मार्क वरती दिवेश. नॉन स्ट्राईक इनला आपण बघतोय आर्यन. कैवल्यावरती सर्व जिम्मेदारी. क्लायमेट पडलाय मात्र त्यांचे विचार पॉझिटिव्ह आहे. विचार पडलेले नाही या दोन्ही टीमच्या बाजूने. मेगा फायनल ब्रिझर बॉयची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी चषक 2024 आपण बघतोय. आणि एकदा फायनल मॅच साठी आणि या स्पर्धेकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला बॉल स्टेप आउट केलाय. हलकीशी एज लागले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय बोलला किती वेगाने आलाय आणि काय रनिंग बिटवीन द विकेट. ला जवाब. म्हणून चिकी सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि इथे तेच घडले. शॉर्ट थर्डमॅन थोडस लेझी एफर्ट दिसले अमित पाटीलच्या माध्यमातून आणि या 2 धावा. आणि या स्पर्धेत देखील तुम्हाला 2K प्लस क्लॅरिटी टीसीबीच्या माध्यमातून म्हणजे सर्वात पहिला 2K क्लॅरिटी कोणी आणले या नायगाव पंचकृषी मध्ये तर आपण बघतो टीसीबी लाईव्ह. 5-12 व्हाट अ शॉट. जबरदस्त पिकअप शॉट. पुलचा पटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. स्टेप आउट केलाय, पुढे जाऊन केलाय आणि काय फटका कन्वर्ट केलाय. क्लायमेट जरी पडलाय ना तरी ऑन स्क्रीन तुम्हाला चांगली क्लॅरिटी दिसते. जे स्मार्ट टीव्ही स्मार्ट फोनवरती श्रोते जोडलेत त्यांना तितका अंधार दिसत नसेल तुमच्या स्क्रीनवरती कारण की क्लॅरिटी टीसीपीची तशी आहे. मात्र अशा क्लायमेटमध्ये षटकार मारणं अवघड असते आणि ते करून दाखवलंय कैवल्य पाटील. का म्हटला जातो जुचंद्र गावातील एक अप्रतिम खेळाडू तर आज खऱ्या अर्थाने त्याची बॅट बोलली जाते. ब्रँडेड सिक्सर. 4 बॉल 6ची गरज. दिवेशकडे क्षमता आहे. एकमेकांचा डावपेच दोघांना माहिती आहे म्हणूनच जरी षटकार आला ना तरी दिवेश हार मानणार नाही आहे. इथे दिवेश आहे विकेटच्या शोधामध्ये, डॉट बॉलच्या शोधामध्ये आणि कैवल्य पाटील आहे इथे चांगली बॅटिंग करण्याकरता. कसं सिंगल डबल कन्वर्ट करता येईल, कसा चौकार षटकार येईल, कशी मॅच बनवली जाईल. फुल टॉस बॉल आणि इथे काय करते केल खल्लास आणि ऑडियन्स देखील अप्रतिम कॅच. तर कॉंग्रॅच्युलेशन अंकुश स्मृती दत्ताळे चॅम्पियन होळी चषक 2024. थँक्यू. पोझिंगचा कार्यक्रम आपण चालू करतोय तर विजय कांबळेची पोझिंग आपण बघणार आहोत. यस मनीष म्हात्रे विजय कांबळे यांना आपण गोडतेल लावून पोझिंगला उतरवणार आहोत. आमचे विशाल नाईक सर पण आता पोझिंग मध्ये येतील. आम्ही देखील येऊ. महेंद्र भगत देखील असतील. चॅम्पियन
कॉंग्रॅच्युलेशन. होळी चषक 2024 वरती नाव कोरलं गेलं. अंकुश स्मृती दत्ता आली, रनरअप राहिलाय तो म्हणजेच पातू पॅकर फॉलो बॉयज, आणि क्रमांक 3 चा मानकरी राहिलाय डीजे युवराज 11. उपस्थित चेतन केदारनाथ पाटील, आत्माराम लाडकोची भोईर, सर्व आयोजक जिग्नेश दादा म्हात्रे यांना आपण बघतोय. निलेशजी चव्हाण, कल्पेश भोईर, चला या आता तिन्ही संघ या समोर या. लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन मान सन्मानाकडे वळणार आहोत. जाऊया कल्पेशजी भोईर यांच्याकडे. चला, अतिशय खेळीमेच्या वातावरणामध्ये, उत्साह वातावरणामध्ये ही स्पर्धा कुठल्याही पद्धतीने बॅड लाईट मध्ये सामना न जाता ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि या स्पर्धेचा विजेता ठरला अंकुश स्मृती दत्ताईचा संघ. त्यानंतर पातू पॅकर्स फॉलोबाईचा संघ उपविजेता ठरलाय. खरोखरच आनंददायी खेळ संपूर्ण दिवसामध्ये सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळाला. होळी उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही मनोरंजनात्मक होळी चषक 2024